पाहता नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे। दुसरीकडे जर आपण पाहता अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी गावच्या परिसरामध्ये मी आहे आणि या ठिकाणी जर आपण बघू शकतो एका झाडाखाली अशा पद्धतीने जे आहे ते जनावरांना थांबवलं जातं। या गावामध्ये जर आपण पाहता आधीच पाणी टंचाई आहे। गाव परिसरामध्ये असलेले छोटे मोठे नाल्यांना जे काही पाणी राहतं ते पाणी देखील संपूर्ण या तापमानामुळे आणि बाष्पीभवनामुळे जे आहे ते आटलेलं आहे। त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर सध्या या गावामध्ये झालेला आहे। या तालुक्यात जर आपण पाहता सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर जनावरे गाई म्हशी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन शेतकरी घेत असतात। परंतु आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते दुष्काळाच्या झळा सध्या या गावातल्या नागरिकांना सोसाव्या लागत आहेत। पाणी जे आहे ते मिळत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते जनावरांना या ठिकाणी आणण्यात आले। आपल्या सोबत काही जनावर मालक आहे। काय परिस्थिती आहे सध्या, काय परिस्थिती आहे गावामध्ये? पाण्याची तंगी आहे दादा। यापूर्वी इथं पाणी राहत होतं का? नाही, 2 महिन्यापासून आटलाय। मग आता जनावरांना पाणी कसं पाजता? घरी नळ येते। रोज येते का नळ? हो, नळ येते। मुबलक पाणी मिळते का जनावरांना? मग हो, आता जास्त ढोरं असले तर नाही मिळत, आता थोडेसे ढोर आहे म्हणून जमते। जास्त ढोर आले मग थोडीशी तंगी येते। मग कुठून पाणी आणता? पाणी हे नाल्या फायल्यान किती इकडं चालू आहे ते। हा नाला तर आटला, हे तर लई दिवस पासून आटलाय। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते संकटांचा सामना जो आहे तो करावा। आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे। काय अडचण येत आहे काका, काय सांगणार? हॅलो, आपल्या हे पाणी जो गावात नाही आहे तर पाण्याचे टंचाईच आहेत म्हणा, कारण का आमचे बोर आटले आहे। एक बोर केला आहे त्याला काही 2.5 इंच काही 4 इंच असं लागलं म्हणून सांगतात। तर तुम्ही असं टाकीवर तुम्ही पैपी बघितलं असन तर हा सावंगाचं जो पाणी येते वॉटर सप्लायचं म्हणजे सावंग्यावरून, तो पाणी काही शुद्ध आहे नाही। कारण का तो सावंग्यातलं जसं पाणी आहे तसंच येते। तो पाण्याचा वास हे ते प्याजोगतं नाही आमचा। मग प्यासाठी पाणी काही आमच्या सामाजिक वनिकेच्या नर्सरीतून काही लोक गाड्यानं घेऊन जातात, काही बाया गुणान घेऊन जातात, काही समजा जे विहिरी जवळ आहे तिकून येतात। फक्त ते वापरण्यासाठीच पाणी आहे, फक्त सावंग्याचं पाणी येते, पण त्यांना पाणी घाण आहे, तो म्हणजे प्याजोगतं नाही आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं एका वडाच्या झाडाखाली जे आहे ते जनावरांना आश्रय दिला जातो। पाण्याची जर आपण पाहिलं तर भीषण टंचाई सध्या चिरोडी गावामध्ये पाहायला मिळत आहे। एका विहिरीवरनं महिला या ठिकाणी पाणी भरतात, दुसरीकडे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर झालेला आहे। चारा नाही आणि दुसरीकडे पाणी देखील नाही, त्यामुळे दुग्ध व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न जो आहे तो या भागातल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, चांदूर रेल्वे, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।